निशिता, अर्पिता आणि ही प्रेरणा. आम्ही तिघी जवाहर नवोदय विद्यालय JNV कन्नड इथे शिकतो. सायकल ऑफ स्ट्रेंथ याच्यावर आम्ही टॉपिक हा निवडलेला आहे. त्याच्यात आम्ही मेन्स्ट्रुएशन सायकल विषयी असं दर्शवलेलं आहे की आता पण पुरुषांमध्ये महिलांमध्ये जे फेट्स आहेत ते कसे आणि का बरं त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट बनवलेलं आहे. आता एक त्याची रिअल लाईफ स्टोरी अर्पिता तुम्हाला सांगते. एक अनन्या नावाची एक मुलगी होती जी की साधारणतः 13 ते 14 वर्ष वयोगटातली होती. तिला फर्स्ट टाइम ज्यावेळेस मेन्स्ट्रुएशनचा प्रॉब्लेम झाला होता, फर्स्ट टाइम तिला ज्यावेळेस पिरियड्स आले होते त्यावेळेस ती त्या गोष्टीला ओपनली सगळ्या जगासमोर किंवा ओपनली तिच्या वडिलांसोबत किंवा तिच्या भावासोबत इव्हन ती तिच्या आईसोबत सुद्धा या गोष्टींवर बोलू शकत नव्हती. आणि सोबतच ती मुलगी जी होती तिच्या घरामध्ये काही मिथ्स पण फॉलो केले जात होते. जसं की घरामध्ये पिरियड्स चालू असताना मंदिरात न जाणं, देवाच्या पाया न पडणं, घरातल्या जेंट्सला बॉईजला न सांगणं. जे पिरियड्स येण्याबद्दल जे चुकीचे मिथ्स आहे, चुकीच्या कन्सेप्ट आहे, तर त्या ब्रेक करण्यासाठी किंवा त्या बंद करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला होता. आणि या प्रोजेक्टचं टॉपिक निवडण्याचं कारण पण हे एक रिअल लाईफ उदाहरण होतं. आणि याचं सोल्युशन म्हणून आम्ही एक वेब पेज क्रिएट केला ज्याच्यात आम्ही HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा उपयोग केला. त्याच्यामध्ये आम्ही मेन्स्ट्रुएशन सायकल बद्दलची इन्फॉर्मेशन दिली आणि त्याच्या मिथ्स बद्दल, चुकीच्या कॉन्सेप्ट बद्दल आम्ही अवेअरनेस पीपल मध्ये आणायचा प्रयत्न केला. हा प्रोजेक्ट असताना आम्ही याच्यामध्ये सेक्शन्स केले, त्याचे बटन्स यूज केलेले आहेत. अबाउट मध्ये आम्ही आमचा टॉपिक का यूज केला, आम्ही सायकल ऑफ स्ट्रेंथच का घेतला किंवा आमची जी प्रॉब्लेम स्टेटमेंट होती ती आम्ही पूर्णपणे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फक्त मुलांना अवेअर करून फायदा नाही, मुली सुद्धा खूप जास्त अनहायजेनिक राहतात. आज पण ट्रायबल कम्युनिटीमध्ये आणि विलेजमध्ये मुली खूप जास्त हायजेनिक राहतात. मुलींसाठी पण काही गोष्टी ज्या की त्या फॉलो करू शकतील त्या हायजेनिक राहण्यासाठी, जेणेकरून ती त्या डिसीजपासून दूर राहतील. असा आमचा प्रोजेक्ट होता.